तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयरबड्स ऑर्डर केले होते ते फायनली येऊनच गेले. तर का म्हणता मित्रांनो कशा आहात? चला सकाळी सकाळी उठून गेलो ना, पहिले फ्रेश झालो एक नंबर. फ्रेश झाल्यावर डायरेक्ट आपल्या भावाच्या घरी आलो, तर इथं यांचे चाय बनवून चालू होतं. दोघंही खरकटे दिसत होते. मग तितक्यात आपले इयरबड्स येऊन गेले. इयरबड्स आले तर आपल्याला खोलणं तर बनते बाबा, पहिले खोलून टाकलं आपण. आता दीदीच्या बड्डे होतं म्हटलं पहिले इयरबड्स तिलेच देऊन देऊ, पण साला तिनंच घेऊन दिलं. तिलेच कसं देऊ म्हटलं आपण. साला याच्यात खड्डे खुड्डे बी एवढे भरले होते ज्याची हद नाही. साला एवढे खड्डे कोण लावते रे बाबा इयरबड्स. साला एक इयरबड्स डायरेक्ट कानाच्या ना पन्नीमध्ये देऊन द्यायचे बाबा. ऑर्डरवाल्याला बी समजत नाही पन्नीत द्यायचं काय द्यायचं. साला मग त्याला कपर खोलून टाकलं आपण. पाहिलं तर इयरबड्स चांगलं होतं आपल्या अंदर. इयरबड्स सोबत साला आपल्याला चार्जर बी भेटून गेलं. चार्जर भेटला तर सही ना, पहिलेच आपला हेडफोन लावून दिला आपला भावानं. साला म्हटलं आम्हाला ऐकू देतात, तोच ऐकत होता. मग घरी आल्यावर पहिले आपण जेवण खावण करून टाक. जेवण गेल्यावर डायरेक्ट आपल्या भावाच्या घरी आलो. भावाच्या घरी आलो तर यांची थोडी भोपायला चालू होती दोघं बहीण भावाची. मग दोघं बहीण भावाला ब्लॉकच्या अंदर घेतलं आणि डायरेक्ट आपल्या घरी आलो. बाबा आपली मम्मी आवाज देत होती पहिले घरी आहे म्हणते. म्हटलं काय याला आता घरी येऊन पाहतो म्हटलं. साला घरी येऊन पाहिलं तर इथे डायरेक्ट अंधार, कोणीच नव्हतं आपल्या घरी. मग लावला मी कूलर न, झोपून गेलो एक नंबर. झोप तर लागत नव्हती. साला झोपाची कोशिश केलो पण झोप नाही लागली. मग का आलो पवन भाऊकडे सिंचन पाहिले बसून गेलो. 10 वेळा आला पवन भाऊच्या घरी आहे ना. आपल्या घरी जे असाच वाला काम आहे आपला. आपला भाऊ म्हणते थोडा फिरून चल म्हणते. आपल्याला साऊच्या दुकानात जायच्या म्हणते. पहिले येऊन गेलो आपण साऊच्या दुकानात. साऊच्या दुकानात खाऊन आलो. आपल्याला घ्यायची होती पहिले मॅगी, कारण की फुकटाची मॅगी भेटेन. आपण पवन भाऊ सोबत जाऊन येतं मग काही गोष्टच नाही राहील रे बाबा. पहिले फुकटाची मॅगी भेटून जाईन आपल्याला. मॅगी घेऊन टाकली ना, पवन भाऊ सोबत चुपचाप बोलत बोलत निघून गेलो, कारण की चांगला बोलणं पडत नाही तर मॅगी नाही भेटन बाबा. पवन भाऊनं मग मॅगी दाखवून दिली आपल्याला ब्लॉकच्या अंदर. घरी आल्यावर मला वाटलं का मला फुकटाची मॅगी भेटन. असं कसं फुकटाची? साला मलाच मेहनत करणं पडली, मलाच बनवणं पडली मॅगी. मग का मॅगी बनवून टाकली आपण. फायनली मॅगी आपली रेडी होऊन गेली रे बाबा. आपल्याला बी भेटून गेली फुकटाची मॅगी भेटली, सोडायची नाही. मग घरी आल्यावर साला पराठे भेटले, फुकटाचे पराठे खाऊन टाकले. मग गच्चीवर आलो ना, पहिले व्हिडिओ शूट करायला बसून गेलो. आपल्याकडे आता ट्रान्झॅक्शन वाले व्हिडिओ नाही म्हणून आपण बनवत होतो ट्रान्झॅक्शन वाले व्हिडिओ, कारण की आपल्याकडे ट्रान्झॅक्शन वाले व्हिडिओ आता हाय नाही फायनली. तर मग का आता आजसाठी एवढेच मित्रांनो. आता भेटून आपण समोरच्या ब्लॉग मध्ये. त्याच्यासाठी जय श्री महाकाल.